त्यांना अशा नावडत्या लोकांना मतदान करण्याची संधी जर मतदारांना मिळाली नाही तर तो डेमोक्रेसीचा, लोकशाहीचा आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या सगळ्या व्यवस्थेचाच कुठेतरी घात होतोय. असा प्रकार माझ्या नजरेत आल्यानंतर मी ठरवलं, माझे पुरंदरचे तर लोक बोलतायत की आम्हाला बदला घ्यायचा आहे, मी नाही बोलत. नियती बदला घेईल आणि तो बदला सगळ्या बाजूने त्यांचा झालेला आहे. जेव्हा पवार साहेब स्वतः त्यांच्या मुलाबद्दल माझ्या नातवाच्या म्हणण्याला कवडी मोलाची किंमत नाही हे म्हणाले, त्या दिवशीच संपलं. तुम्हाला घर सोडून जावं लागलं त्या दिवशीच संपलं. पहाटेचा शपथविधी घ्यावा लागला त्या दिवशी तुमची क्रेडेन्शियल संपलं होतं. आजच्या घडीला काय परिस्थिती आहे सगळ्यांना सगळं माहीत आहे. आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या, घराणेशाहीला, कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार. आणि म्हणून एका शब्दात ही लढाई अशी असेल, पवार वर्सेस बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस. सगळ्यांना यांनी त्रास दिलाय. भोरचे आमचे आदरणीय अनंतराव थोपटे मुख्यमंत्री झाले असते 1999ला. भोरचा सुपुत्र एक मावळा मुख्यमंत्री झाला असता. निव्वळ पुण्यामध्ये कोणी मुख्यमंत्री झाला तर आमच्या साम्राज्याला हादरा बसेल म्हणून त्यांना पाडण्यात आलं. संग्राम थोपटेंना महाविकास आघाडीत मंत्री कोणी होऊ दिलं नाही. संग्राम थोपटेंना संपूर्ण विधानसभेचं अध्यक्षपद, सर्वोच्च पद मिळत असताना, काँग्रेसने सांगितलेलं असताना ते होऊ दिलं नाही. ते अजित पवारांनी होऊ दिलं नाही. पुण्यामध्ये दुसरा कोणीच मोठा नको, आम्हीच पुण्याचे मालक, पुणे जिल्ह्याचे मालक, फक्त बारामतीचे नाही. अशा प्रकारची मानसिकता यांची आहे. ती मानसिकता मोडली पाहिजे. हर्षवर्धनकडून मतदान करून घ्यायचं लोकसभेला आणि विधानसभेला हर्षवर्धन साहेबांना धक्का देऊन टाकायचा, अपक्ष उभे करायचे, इतर उमेदवार उभे करायचे. अशा प्रकारची फसवेगिरी आणि फसवेगिरी करणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार अशा आविर्भावात राखते. एखाद्याने एखादी चूक केली किंवा काय फसवणूक केली तर त्याला निदान पश्चाताप असतो. यांना कसलाही पश्चाताप नाही. आमचा तो अधिकार आहे जन्मजात लोकांना फसवणे किंवा लोकांची वाटोळ करणे. आणि म्हणून सगळ्या मतदारसंघामध्ये जे आज 2 दिवसामध्ये साधे शेतकरी, शेतात 15-20 शेतकरी आहेत, मला फोन केलेला फोन ऑन आहे, बापू माघार घ्यायची नाही, आम्हाला मतदान करायचंय. तुम्हाला एका मुलाचा एकच टॅगलाईन मी तुम्हाला सांगतो. माझं कुठचं तरी टीव्हीची मुलाखत होती, त्याच्या खाली कॉमेंट्स होत्या आणि त्या कॉमेंटमध्ये त्या मुलांनी लिहिलं होतं, विजय बापू शिवतारेंना बारामती लोकसभा मतदारसंघात 1 मत म्हणजे दोन्ही पवारांचा पाडाव हा दुर्मिळ योग आज तुम्हाला आलाय.